नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बंगालमधील समाज सुधारक हा एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या, आयोगाने यापूर्वी केवळ 2 वेळा या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, परंतु मुख्य परीक्षेला बरेचसे प्रश्न आयोगाने इथे या ठिकाणी विचारले, जसे की राजाराम मोहन राय असेल, केशवचंद्र सेन या ठिकाणी असेल, द्वारकानाथ गांगुली या ठिकाणी असेल, देवेंद्रनाथ टागोर या ठिकाणी असेल। तर असे बरेच प्रश्न या टॉपिकवर आयोगाने या ठिकाणी विचारले आहेत। आणि म्हणून मग आपण काय करतोय, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरं जाण्याआधी आपण बंगालच्या समाज सुधारकांचे एक रिव्हिजन या ठिकाणी करूया आणि कोणते ते 2 प्रश्न आयोगाने या संदर्भामध्ये विचारले होते ते पण इथे या ठिकाणी पाहूया। आता पहा, हा प्रश्न आपल्याला दिसतो पूर्व परीक्षा 2017चा प्रश्न आहे। काय प्रश्न आहे तो आधी आपण इथं नीट समजून घेऊया। पहा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा। तर व्यक्ती ओळखा या प्रकारचा प्रश्न नेहमी या ठिकाणी पूर्व परीक्षेला विचारला जातो। तर ते व्यवस्थितरित्या आपण हे 4 सेंटेन्स आधी वाचून घेऊया। तर संस्कृतचे महान पंडित होते, तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार त्यांनी या ठिकाणी केला होता। तत्वबोधिनी सभेमध्ये त्यांनी सहभाग या ठिकाणी घेतला होता असं एक म्हटलेलं आहे। ते संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचं अध्यापन सुरू केलं, म्हणजे त्यांनी संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचं अध्यापन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा त्यांनी आधार दिला, अशा प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी आहे। पर्यायामध्ये केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे अशा प्रकारचा आहे पर्याय। तर राईट आन्सर याचा आहे ईश्वरचंद्र विद्यासागर। आता नीट समजून घ्या, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल जे 2-3 महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। पाहायला भेटतं, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी ब्राह्मण समाजाची चळवळ ही पुढे नेण्याचं कार्य केलं। म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की राजाराम मोहन रायांनी जे सुरू केलेलं कार्य ते पुढे नेण्याचं दिसून येतं। पाहायला भेटतं की राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सन 1829ला सती प्रथा प्रतिबंध कायदा बनला, मात्र सती न गेलेल्या स्त्रिया या समाजामध्ये विधवा म्हणून तशाच या ठिकाणी राहिल्या। तर या विधवांना पण आपलं जीवन या ठिकाणी सुरळीत चालवण्याचा अधिकार असला पाहिजे। त्यासाठी विधवा पुनर्विवाहाची चळवळ या संपूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम कोणी उभारले असेल तर ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीच उभारलेले आहे असं एकंदर दिसतं। साहजिकच ते संस्कृतचे महान पंडित होते आणि त्याचबरोबर संस्कृत कॉलेजमध्ये ते अध्यापनाचं कार्य देखील करत होते असं एकंदर दिसतं। हे संस्कृत कॉलेज डेव्हिड हेयर आणि त्याचबरोबर राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी कलकत्तामध्ये स्थापन केलं होतं। हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा पुनर्विवाहाची चळवळ उभारण्यासाठी एक महत्वाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू करतात। त्या वर्तमानपत्राचं नाव आहे सोमप्रकाश। सोमप्रकाश जो आहे, या सोमप्रकाशवर आयोग प्रश्न विचारू शकतो। सोमप्रकाश हे वर्तमानपत्र कोणाचं, तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं आहे। सोमप्रकाशच्या माध्यमातून त्यांनी विधवा विवाहाच्या संदर्भामध्ये जनजागरण निर्माण केलेलं आहे असं एकंदर दिसतं। याचबरोबर याच ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विडो वुमन या नावाचा महत्वाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर विडो वुमन हा देखील ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला। आणि लक्षात घ्या, त्यांच्या या कार्यामुळेच पाहायला असं भेटतं, ब्रिटिश सरकारनं त्या काळामध्ये भारतासाठी सन 1856ला एक कायदा लागू केला, ज्या कायद्याला विधवा पुनर्विवाह कायदा या नावानं पण संबोधलं जातं। विडो रिमॅरेज ऍक्ट असं या ठिकाणी म्हटलं गेलं। तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात सोमप्रकाश महत्वाचा आहे, त्याचबरोबर विडो वुमन महत्वाचा आहे आणि यांच्यामुळं विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856ला बनला हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, जसा ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं कार्य बंगाल प्रांतामध्ये राहिलं, त्यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतं विष्णुशास्त्री पंडित एक महत्वाचे समाज सुधारक या ठिकाणी घडले असं एकंदर दिसतं। या विष्णुशास्त्री पंडित जे होते, त्या विष्णुशास्त्री पंडित यांनी विडो वुमनचं मराठीमध्ये भाषांतर केलं, ज्याचं नाव विधवा विवाह असं या ठिकाणी ठेवलं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि ईश्वरचंद्र विद्यासागरने जे सोमप्रकाश सुरू केलं होतं त्याचंच तशाच एक वर्तमानपत्र महाराष्ट्रामध्ये असावं यासाठी विष्णुशास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश नावाचं वर्तमानपत्र 1862 साली या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे असं एकंदर दिसतं। आणि न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 साली महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे। हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या। तर मला हे तुम्हाला सांगायचंय की बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर होते, तर त्यांच्यासारखंच कार्य महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री पंडित यांनी केलेलं होतं। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दलची माहिती
माहिती मी तुम्हाला इथे या ठिकाणी दिली. आता त्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आयोगाने विचारला बंगालच्या समाज सुधारकांशी संबंधित तो काय होता तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. पहा प्रश्न इथं दिलेला आहे. इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द हा होता. म्हणजे इंग्रजी शिक्षण घेणारी बंगालमधली जी पहिली पिढी होती, इंग्रजी शिक्षण घेणारी बंगालमधली जी पहिली पिढी होती राजाराम मोहन राय यांची, राधाकांत देव यांची, तर त्या पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द काय होता? तर परवलीचा शब्द होता बुद्धी प्रामाण्यवाद. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर यावर आयोगानं प्रश्न विचारला 2016ला. तर परवलीचा शब्द बुद्धी प्रामाण्यवाद. आता बुद्धी प्रामाण्यवाद काय आहे ते थोडंसं आपण इथे समजून घेऊया. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे माझ्या बुद्धीला जे पटेल त्यालाच मी या ठिकाणी प्रमाण मानेल, तेच सत्य मानेल, यावर विश्वास ठेवणं याला बुद्धी प्रामाण्यवाद म्हटलं जातं. बुद्धी प्रामाण्यवादाचा विरुद्धार्थी शब्द जर मी पाहिलं तर शब्द प्रामाण्यवाद बनतो. शब्द प्रामाण्यवाद म्हणजे काय? तर धर्मग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे त्यालाच प्रमाण मानणं, कारण धर्मग्रंथ हे ईश्वराने निर्माण केलेले आहेत यावर विश्वास ठेवणं, ज्याला शब्द प्रामाण्यवाद म्हटलं जातं. तर ईश्वराने वेद निर्माण केले नाही किंवा ग्रंथ निर्माण केलं नाही यावर या ठिकाणी विश्वास ठेवून आपल्या बुद्धीला जे पटल त्यालाच या ठिकाणी प्रमाण मानणं त्याला म्हणलं जातं बुद्धी प्रामाण्यवाद. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बंगालमध्ये त्यावेळेचा परवलीचा शब्द, इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या शिक्षित बंगाली पिढीचा परवलीचा शब्द हा बुद्धी प्रामाण्यवाद होता. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, हे दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता त्या अनुषंगाने आपण काय करूया की बंगालमधले समाज सुधारक आणि त्या समाज सुधारकांनी त्यांच्या काळामध्ये लिहिलेले ग्रंथ, वर्तमानपत्र, संघटना, त्यांचे कार्य, ध्येय, उद्देश ते एकदम स्पीडमध्ये आपण इथे या ठिकाणी पाहूया. थोडक्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, कारण बॅच आपली आहे रिव्हिजन लेक्चरची बॅच, ज्यामध्ये आपल्याला एक शेवटचा लास्ट रिव्हिजन या ठिकाणी करायचं आहे. एक शेवटचा हात आपल्याला इथे या ठिकाणी मारायचा आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की राजाराम मोहन राय यांना या ठिकाणी भारतीय समाज सुधारणा चळवळीचे जनक या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या राजाराम मोहन राय यांचा जन्म जो होता हा 1772ला सुधानगर या ठिकाणी झाला बंगालमध्ये. आणि लक्षात घ्या त्यांचं निधन जे आहे 1833 साली लंडन मधल्या ब्रिस्टॉल येथे झालेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे 1833ला राजाराम मोहन राय या ठिकाणी निघून गेलेले आहेत आपल्यातून, असं एकंदरीत दिसतंय. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं त्यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये काही महत्वपूर्ण संघटना स्थापन केल्या. त्यातली एक महत्वाची संघटना होती आत्मीय सभा. सन 1814ला ही आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून करण्यात आली. तर या आत्मीय सभेचे जे सदस्य होते त्या सदस्यांमध्ये द्वारकानाथ टागोर होते, प्रसन्न कुमार टागोर होते, राजेंद्रलाल मिश्रा या ठिकाणी आहे, शंकर घोषाल आहे, राजा कली आहे, आनंद प्रसाद बॅनर्जी या ठिकाणी आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ही सगळी मंडळी जी आहेत ही त्यावेळेस या ठिकाणी आत्मीय सभेचे वन ऑफ द फाउंडर मेंबर या ठिकाणी होते. आणि आत्मीय सभेचे अध्यक्ष हे राजाराम मोहन राय या ठिकाणी आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. तर भारतीय समाजामध्ये असणाऱ्या गुणदोषांवर चर्चा या ठिकाणी करणं आणि भारतीय धर्मग्रंथांचं सूक्ष्मपणे अध्ययन करणं हाचा उद्देश हा आत्मीय सभेचा या ठिकाणी होता. आपल्या सर्वांना माहिती आहे आत्मीय सभेच्या बैठकीमध्ये डेव्हिड हेयर उपस्थित होते. आणि या डेव्हिड हेयरने आत्मीय सभेच्या बैठकांना उपस्थित वारंवार दर्शवली. आत्मीय सभेच्या सदस्यांना त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि भूमिका अशी घेतली की भारतीय समाजाला मध्ये जर आधुनिकता निर्माण करायची असेल तर त्यांना आधुनिक शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून मग बंगालमधल्या समाज सुधारकांनी डेव्हिड हेयरच्या मदतीनं काही महत्वपूर्ण शिक्षण संस्था बंगालमध्ये सुरू करायला म्हणजे बंगालमध्ये स्थापन करायला सुरुवात केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. त्याच माध्यमातून हिंदू कॉलेज आहे हे 1817ला स्थापन करण्यात आलं. याच हिंदू कॉलेजला पुढे जाऊन संस्कृत कॉलेज या नावानं संबोधलं गेलं. आणि त्या संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक कोण होते? तर त्या संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढे आपल्याला दिसून येतं अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना 1825 साली राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी केली. आणि याचबरोबर वेदांत कॉलेज जे आहे ते 1827ला स्थापन करण्यात आलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. हे महत्वपूर्ण या ठिकाणी कॉलेज जे आहे ते इथं स्थापन करण्यात आले. डेव्हिड हेयरच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांच्या सोबत राहून डेव्हिड हेयरनं
कलकत्ता स्कूल बुक सोसायटीची स्थापना पण केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर राजाराम मोहन राय जे आहे हे ब्राह्मण समाज नावाचं एक महत्वाचं संघटन 1828 ला स्थापन करतात असं दिसतं. तर 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मण समाज नावाचं संघटन स्थापन केलं जातं. आधी या संघटनेचं नाव ब्राह्मण समाज असं होतं, मग नंतर याचं नाव ब्राह्मण समाज असं करण्यात आलं. अधिकृत अध्यक्ष याचे राजाराम मोहन राय होते, तर सचिव ताराचंद्र चक्रवर्ती या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या. आणि याच्या सदस्यांमध्ये द्वारकानाथ टागोर आहे, कलीनाथ रॉय आहे, मथुरानाथ मलिक आहे, चंद्रशेखर देव आहे. तर ही सगळे लोक इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता लक्षात घ्या, राजाराम मोहन राय यांच्या संदर्भामध्ये आयोग तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतो तो नीट समजून घ्या. राजाराम मोहन रायांनी सुरू केलेली वर्तमानपत्र, जोड्या लावायला प्रश्न येऊ शकेल, किंवा राजाराम मोहन रायांचं नाव देऊन व्यक्ती ओळखा असं म्हणलं जाईल आणि त्या संदर्भात त्यांचं कार्य काय होतं असे प्रश्न विचारले जाईल, किंवा त्यांचे जी ग्रंथ आहेत त्या ग्रंथांबद्दलची माहिती या ठिकाणी तुम्हाला विचारू शकता, किंवा या ठिकाणी एका ठिकाणी समाज सुधारक आणि दुसऱ्या ठिकाणी समाज सुधारकांची ग्रंथ असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर संवाद कौमुदी या नावाचं महत्वपूर्ण या ठिकाणी वृत्तपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केलं बंगालीमध्ये. तर बंगाली भाषेमध्ये संवाद कौमुदी हे 1821 ला या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर फारसीमध्ये या ठिकाणी मिरातुल अखबार हा एक महत्वाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. मिरातुल अखबार मधनं भारतीय राष्ट्रवादाची धडे त्यांनी भारतीयांना द्यायला सुरुवात केली. परिणामी या वर्तमानपत्रावर बंदी आणली गेली असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, यानंतर 1829 ला बंगदूत नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं असं एकंदरीत दिसतं. बंगदूत हे 4 भाषांमधनं प्रकाशित होणारं वर्तमानपत्र आहे, हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बंगदूत निर्माण करण्याची गरज का भासली ते पण थोडंसं समजून घेऊया. राजाराम मोहन राय यांच्या कार्यामुळे सन 1829 ला कायदा बनला गेला, सती प्रथा प्रतिबंध ऍक्ट. आणि त्यामुळं पाहायला असं भेटलं की त्यावेळेचे बंगालमध्ये काही लोक जे होते ते दुखावले गेले होते, कारण धर्म व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला गेला होता या कायद्यामुळं. कारण सती प्रथा ही या ठिकाणी जाणं ही धर्माची बाब मानली जात होती आणि ती बंद केल्यामुळं धर्मात हस्तक्षेप केला असा आरोप राधाकांत देव सारख्या लोकांनी केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून या राधाकांत देव, नाव नीट लक्षात घ्या, राधाकांत देव जे आहेत त्यांनी 1830 साली राधाकांत देव आहे, तर राधाकांत देव यांनी 1830 साली एक महत्वाचं संघटन निर्माण केलं. त्या संघटनेचं नाव होतं धर्मसभा. आता हे धर्मसभा जे आहे तर त्या धर्मसभेच्या माध्यमातून बंगालमधल्या सुधारणा चळवळीला विरोध करण्यात आला असं एकंदरीत दिसतं. तर या धर्मसभेला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा यांनी राजाराम मोहन रायांच्या सामाजिक कार्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी बंगदूत नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलेलं होतं असा एकंदरीत मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. यानंतर आपल्याला हे लक्षात घ्या, राजाराम मोहन रायांच्या ग्रंथ संपदेबद्दलची माहिती आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर एकेश्वरवाद्यांना भेट हा 1809च्या दरम्यान त्यांनी लिहिलेला एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे एकेश्वरवादाचा पुरस्कार राजाराम मोहन राय यांनी केला होता. ब्राह्मण समाज जो होता हा एकेश्वरवादाचा स्वीकार करणारा होता, अनेकेश्वरवाद त्यांनी नाकारला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. अ गिफ्ट टू मोहथियस्ट या नावाचा म्हणजेच एकेश्वरवादाना भेट या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर तोहफत उल मुहवाहिदीन हा एक महत्वाचा ग्रंथ राजाराम मोहन राय हे या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसतं. या ग्रंथावर मेन्सला बराच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. द प्रिसेप्ट ऑफ जीजस गाईड टू पीस अँड हॅपीनेस हा एक महत्वाचा ग्रंथ राजाराम मोहन राय या ठिकाणी लिहिताना दिसतात. प्रिसेप्ट ऑफ जीजस हा ग्रंथ या ठिकाणी लक्षात घ्या, गाईड टू पीस अँड हॅपीनेस. पुढे आपल्याला पाहायला भेटतं गोदिया हे बंगाली भाषेचं व्याकरण त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याचबरोबर बायबलचं बंगालीमध्ये भाषांतर देखील त्यांनी केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. इथं या भाषांतर जे आहे तर ते भाषांतर त्यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या पद्धतीचं राजाराम मोहन राय यांचे महत्वाचे ग्रंथ आपण या ठिकाणी पाहिले. यांच्या कार्यामुळे सन 1829 साली या ठिकाणी सती प्रथा प्रतिबंधक कायदा लॉर्ड
लॉर्ड विलियम बेंटिंग जो होता त्या विलियम बेंटिंगच्या काळामध्ये हा कायदा सती प्रथा प्रतिबंध कायदा बनल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. राजाराम मोहन राय यांचं निधन जे आहे 1833 साली या ठिकाणी होतं ब्रिस्टॉलमध्ये. आणि त्यानंतर पाहायला भेटतं बंगालमध्ये स्थापन झालेली ब्राह्मो समाज थोडीशी डळमळीत या ठिकाणी व्हायला लागलेली होती असं एकंदरीत दिसतं. मात्र बंगालमधल्या या ब्राह्मो चळवळीला बळकटी देण्याचं कार्य हे आपल्याला देवेंद्रनाथ टागोर जे होते त्या देवेंद्रनाथ टागोरांनी केल्याचं एकंदरीत दिसतं. देवेंद्रनाथ टागोर 1844 साली ब्राह्मण समाजामध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यानंतर केशवचंद्र सेन 1856 साली ब्राह्मण समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेतात असं एकंदरीत दिसतं. या देवेंद्रनाथ टागोरांनी या आधी म्हणजेच 1839-40च्या दरम्यान त्यांनी महत्वाचं एक संघटन निर्माण केलं ते म्हणजे तत्वबोधिनी सभा. या तत्वबोधिनी सभेचे सदस्य हे ईश्वरचंद्र विद्यासागर राहिलेले आहेत. हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी नमूद करून घ्या. तर तत्वबोधिनी सभेचे सदस्य ईश्वरचंद्र विद्यासागर होते आणि हे तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी या ठिकाणी स्थापन केलेली संघटना या ठिकाणी आहे. धार्मिक विषयांवर चिंतन करणं आणि उपनिषदांचा प्रचार प्रसार करणं हा या संघटनेचा मुख्य उद्देश राहिल्याचं दिसतं. तर धार्मिक विषयांवर चिंतन करणं आणि उपनिषदांचा प्रचार प्रसार करणं हा मुद्दा यांचा होता. आणि सभेचं मुखपत्र हे तत्वबोधिनी पत्रिका आहे. तर तत्वबोधिनी पत्रिका हे या ठिकाणी याचं मुखपत्र या ठिकाणी आहे. अक्षय कुमार दत्त हे याच्या या ठिकाणी पहिले संपादक राहिलेले आहेत. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तसं मी म्हणालो की 1844ला देवेंद्रनाथ टागोरांनी ब्राह्मो समाज जो आहे तो या ठिकाणी जॉईन केलेला आहे. आणि त्यानंतर केशवचंद्र सेन हे 1856 साली ब्राह्मण समाजामध्ये या ठिकाणी जॉईन झालेले आहेत असं दिसतं. केशवचंद्र सेन यांनी 1856 नंतर संपूर्ण भारतभर या ठिकाणी दौरा केला आणि भारतातल्या विविध ठिकाणी ते गेले. तशाच प्रकारे मुंबई प्रांतामध्ये देखील आले. मुंबईतल्या पहिल्या पदवीधरांनी केशवचंद्र सेन यांची एक सभा आयोजित केली आणि त्या सभेतून प्रेरणा घेऊन 1867 साली आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, आर जी भंडारकर, त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक एकत्र येऊन प्रार्थना समाजाची स्थापना करतात असं एकंदरीत पाहायला भेटतं. हे केशवचंद्र सेन यांच्यावर आयोग इथं प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे वेद समाज. लक्षात घ्या, जेव्हा हे केशवचंद्र सेन खास करून दक्षिण भारतामध्ये गेले, मद्रास प्रांतामध्ये गेले, तेव्हा त्यांना एक महत्वाचा सहकारी या ठिकाणी मिळाला. नाव त्यांचं या ठिकाणी आहे श्रीधरलू नायडू. नाव त्यांचं आहे श्रीधरलू नायडू. हे नाव कायम लक्षात ठेवा. तर या श्रीधरलू नायडू यांना सोबत घेऊन केशवचंद्र सेननी मद्रास प्रांतामध्ये जे संघटन उभं केलं त्या संघटनेचं नाव वेद समाज या ठिकाणी आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन यांनी मद्रास प्रांतामध्ये वेद समाज स्थापन केला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि मग केशवचंद्र सेन ब्राह्मण समाजातनं स्वतःला बाहेर नेतात आणि त्यानंतर ते एक नवं संघटन निर्माण करतात आपल्या सहकार्याने घेऊन. त्या संघटनेचं नाव होतं भारतीय ब्राह्मण समाज, जो 1866 साली स्थापन झालेला आहे असं एकंदरीत दिसतं. आपल्याला पाहायला भेटतो या केशवचंद्र सेननं इंडियन रिफॉर्म असोसिएशन या नावाचं एक संघटन देखील उभं केलं होतं आणि इंडियन रिफॉर्मर हे याचं मुखपत्र राहिलं होतं. इंडियन रिफॉर्मर हे याचं मुखपत्र, इंडियन रिफॉर्म असोसिएशन या नावाचं संघटन 1870 ला स्थापन झालं आणि या संघटनेच्या माध्यमातून ब्राह्मो मॅरेज ऍक्ट 1872 ला बनला गेला. द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट त्याचं असं नाव आहे. द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट, ज्याला आपण ब्राह्मो मॅरेज ऍक्ट या नावानं पण म्हणतो, जो 1872 झाला. लक्षात घ्या, या ऍक्टच्या अंतर्गत आंतरजातीय विवाहांना मान्यता देण्यात आली, आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देण्यात आली. जे लोक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करतील त्यांना फक्त स्वतः आपण गैर हिंदू आहोत असं या ठिकाणी सर्टिफिकेट सादर करावं लागत होतं. आणि या प्रकारच्या द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट अंतर्गत मुलीचा विवाह योग्य वय हे या ठिकाणी 14 वर्ष या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मुलीचं विवाह योग्य वय 14 वर्ष हे नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट अंतर्गत करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला लक्षात येतं की केशवचंद्र सेन जे आहे
त्यांनी आपल्या लहान मुलीचा विवाह, जी 14 वर्षाची नव्हती 13 वर्षाची होती, तर त्या 13 वर्षाच्या लहान मुलीचा विवाह बिहारचे कूचबिहारचे या ठिकाणी महाराजे जे आहे त्या कूचबिहारच्या महाराजांसोबत लावला. परिणामी यांच्या विरोधामध्ये वातावरण गेलं आणि यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी बाहेर पडून, भारतीय ब्राह्मण समाजातून बाहेर पडून 1878ला साधारण ब्राह्मण समाज स्थापन केलेला आहे, ज्याला सर्वसाधारण ब्राह्मण समाज म्हटलं गेलं. त्यामध्ये त्यामध्ये या ठिकाणी आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त आणि त्याचबरोबर सैब चंद्रदेव हे लोक या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर साधारण ब्राह्मण समाजामध्ये कोण कोण लोक सहभागी होते? आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त आणि सैब चंद्रदेव ही लोक सहभागी होते. हा मुद्दा आपण या ठिकाणी कदापिही विसरता कामा नये. आता हे सगळं झाल्यानंतर थोडस चळवळ आपण या ठिकाणी आणखीन पुढे या ठिकाणी न्यायचं काम करूया. जसं की आपल्याला हे 4-5 महत्वाचे समाज सुधारक या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. यांच्याबद्दलची माहिती लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. इथं कुठेतरी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, आता हे नाव आहे द्विजेंद्रनाथ टागोर. हे या ठिकाणी द्विजेंद्रनाथ टागोर हे आपल्याला टागोरांमधले लहान बंधू आहेत. तर हे द्विजेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी पत्रिका चालवलेली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली आणि त्यानंतर तत्वबोधिनी पत्रिका सुरू केली. तर त्या तत्वबोधिनी पत्रिकामध्ये द्विजेंद्रनाथ टागोर देखील एक सहसंपादक या ठिकाणी राहिले. या द्विजेंद्रनाथ टागोर यांनी भारती आणि त्याचबरोबर हिताब्दी असे 2 नियतकालिक देखील चालवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. द्वारकानाथ गांगुली मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आपल्याला माहिती आहे द्वारकानाथ गांगुली यांनी दुसरा विवाह केला. तर त्या स्त्रीचं नाव होतं कादंबिनी गांगुली. कादंबिनी गांगुली या भारतातल्या पहिल्या ग्रॅज्युएट महिला आहे, पहिल्या पदवीधर महिला आहेत. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या. 1890 साली या ग्रॅज्युएट झालेल्या पहिल्या भारतीय महिला कादंबिनी गांगुली यांनी काँग्रेसच्या स्टेजवर जाऊन भाषण केलं होतं, असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या द्वारकानाथ गांगुली यांनी 1866 साली अबला बांधव या नावाची पत्रिका सुरू केलेली होती. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर द्वारकानाथ गांगुली यांनी अबला बांधव या नावाचं पत्र चालवलं. साहजिकच हे महिलांच्या उत्कर्षासाठी सुरू केलेलं पत्र आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. अबला बांधव, द्वारकानाथ गांगुली यांच्याबद्दल आणखी एक महत्वाचा मुद्दा मला इथं सांगावासा वाटतो, ते म्हणजे 1880च्या दशकामध्ये आसाममध्ये चहाच्या शेतीमध्ये काम करणारे जे कामगार लोक होते, शेतकरी, तर त्यांच्या समस्यांबद्दल या द्वारकानाथ गांगुली यांनी बंगाली या वर्तमानपत्रामध्ये 1880च्या दशकामध्ये लिहायला सुरुवात केली होती. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. तर बंगाली वर्तमानपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी सुरू केलं होतं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये इथं आपल्याला पाहायला भेटतं द्वारकानाथ गांगुली 1880च्या दशकामध्ये आसामच्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांबद्दलची समस्या या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतात. उमेशचंद्र दत्त, जसं आपण पाहिलं, उमेशचंद्र दत्त, आनंद मोहन बोस आणि सैब चंद्रदेव या तिघांनी मिळून सर्वसाधारण ब्राह्मण समाज स्थापन केला होता. आणि या उमेशचंद्र दत्त यांनी या ठिकाणी वामा बोधिनी या प्रकारचं एक पत्र सुरू केलेलं आहे, हे पण मुद्दा लक्षात घ्या. तर वामा बोधिनी हे या ठिकाणी पत्र उमेशचंद्र दत्तने चालवलं. तर अबला बांधव हे द्वारकानाथ गांगुली यांनी चालवलेलं आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. शशीपत बॅनर्जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. शशीपत बॅनर्जी यांच्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, लक्षात असू द्या. तर या शशीपत बॅनर्जी यांनी कामगारांसाठीचं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं भारत श्रमजीवी पत्रिका. तर कामगारांच्या समस्या मांडणारं पहिलं वृत्तपत्र हे या ठिकाणी भारत श्रमजीवी पत्रिका आहे, जे 1874ला सुरू केलं होतं असं एकंदरीत दिसतं. आणि 1880ला नंतर मग आपल्या सर्वांना माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू या वर्तमानपत्रातून कामगारांच्या समस्या मांडल्या. तर कामगारांच्या समस्या सर्वप्रथम कोणत्या वर्तमानपत्रामध्ये मांडल्या गेल्या, तर नाव आहे भारत श्रमजीवी पत्रिका, जे शशीपत बॅनर्जी 1874 पासून सुरू करतात, हे लक्षात घ्या.
महिलांचं पहिलं नियतकालिक सुरू करण्याचा पण मान हा या ठिकाणी या शशीपत बॅनर्जी यांच्याकडे जातो आणि ते वर्तमानपत्र या ठिकाणी अंतपूर असं या ठिकाणी आहे। तर अंतपूर जे महत्वाचं वर्तमानपत्र ज्यामध्ये महिलांच्या समस्या मांडल्या गेल्या, महिलांच्या समस्यांवर चर्चा या ठिकाणी करण्यात आली, तर ते आपल्याला अंतपूर आहे जे शशीपत बॅनर्जी या ठिकाणी सुरू करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। या प्रकारचे महत्वाचे मुद्दे जे आहे हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या। इथं कुठेतरी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी सापडू शकतो समाज सुधारकांच्या या बंगालच्या समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये। तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।